नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. माणसाचं आयुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांनी घेरलेलं असतं. पण जो या संकटांवरती आणि समस्यांवरती मात करतो तोच खरा विजयी ठरतो. आज आपण अशा एका व्यक्तीशी बोलणार आहोत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला त्यांच्या असणाऱ्या एकंदरीत पुरस्कार आणि बाकी सगळ्या असणाऱ्या सन्मानाची ही जी संपूर्ण भरलेली वॉल आहे ती दाखवतो. तुम्ही पाहत असाल की पंतप्रधानांपासून राष्ट्रपतींपासून तर जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या देशातल्या असणाऱ्या लोकांपासून जे अनेक सन्मानपत्र आणि पुरस्कार इथे उपस्थित आहे. खूपदा काय होतं की आपल्या इथं संकट आली की लगेचच्या लगेच माणूस हडबडून जातो. आणि त्यात जर समजा महिला असेल तर महिलेला पहिला विचार येतो की बाबा माझे मिस्टर कसे, मिस्टरांचं पुढे कसं होईल, ते नाही तर मी कशी काय. अशा वेगवेगळ्या असणाऱ्या महिला आपण खूप पाहिलेल्या आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यामधली लढाई हरून सोडून दिलेली आहे. पण आज आपण अशा एका महिला उद्योजिकेशी आपण भेटणार आहोत ज्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनात अनेक प्रकारची संकट पाहिली, समस्या पाहिली, अशी संकट पाहिलीत की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. आपण त्यांच्याशी या सगळ्यात बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांची तुम्हाला दाखवतो की या आहेत कल्पनाताई सरोज, पद्मश्री कल्पनाताई सरोज, की ज्यांच्यावरती नुकताच त्यांना डिलीट नावाचा पुरस्कार मिळालेला आहे. डिलीट म्हणजे डॉक्टर ऑफ लिटरेचर. त्याच्या अगोदर त्यांना पद्मश्री मिळालेला आहे, नारी शक्ती पुरस्कार आहे, खेलरत्न पुरस्कार आहे. आणि तुम्ही त्यांच्या सगळ्या प्रकारच्या वॉल्स पाहिलेल्या असल्यामुळे तुम्ही पाहू शकता की देशातले आणि विदेशातले असंख्य पुरस्कार या वॉलवर दिसत आहेत. त्याच्यापेक्षाही चौपट पुरस्कार त्यांच्या घरी आणि त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या असणाऱ्या घरांमध्ये ते पुरस्कार आहेत. काही स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. काय सांगाल तुमच्या आयुष्याची सुरुवातीच्या बद्दलचं? सुरुवात तर ॲक्च्युली खूप अशी म्हणजे खडतर टाईपची ती होती. पण कसं आहे की सुरुवातीला कधी असं ठरलं नव्हतं की मी अशी कुठली मोठी उद्योजक बनेल किंवा म्हणजे असं काहीतरी घडेल, असं कधी काही ठरलेलं नव्हतं. कारण आपल्याकडे कसं असतं की मुलगी म्हटलं की लग्नानंतर घर, संसार, मुलं, म्हणजे मुलीचं टिपिकल एक ठरलेलंच असतं की असं असेल म्हणून. तर माझ्या बाबतीतही तेच घडलं. कारण जेव्हा मी 5वीला होती तेव्हापासूनच म्हणजे मागणी यायला सुरुवात झाली. मामा म्हणाले लग्न करून टाकायचं आहे ताबडतोब. कारण मुली घरात ठेवणं म्हणजे एक प्रकारे जहराच्या पुड्या घरात ठेवण्यासारखं, म्हणजे अशा टाईपचे विचार त्या काळामध्ये होते. तर 7वीपर्यंत कसं बसं बाबा पोलिसात असल्या कारणाने बाबा बोलले की नको, कमीत कमी तिला मॅट्रिक तरी होऊ देत. पण मामा म्हणाले काय करणार आहे, चूल आणि मूल शेवटी, काय करायचं आहे मॅट्रिक करून, होऊन देत लग्न. आणि बाबांनी तरी सुद्धा 7वीपर्यंत शिकवलं मला. पण मामा म्हणजे पकडूनच आणला एका मुलगा, तो फक्त मुंबईचा आहे एवढंच बघितलं की मुंबईचा मुलगा आहे. आणि आईला तो म्हणाला की काय तुझी मुलगी, तिला मुंबईचा नवरा मिळतो, याच्यापेक्षा जास्त भाग्य आणखीन काय असू शकतं बरं. आता तो मुलगा काय करतो, काय त्याला नोकरी आहे, काय त्याचं घराणं आहे, काही बघायची गरज नाही आहे, फक्त मुंबईचा आहे. हे बघून मामाने मी 7वीत असताना परीक्षा चालू होत्या आणि त्यांनी लग्न करून दिलं. मी खूप रडले. मी खूप हुशार होते विद्यार्थी शाळेमध्ये. आणि असं असताना देखील लग्न झालं. आणि त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे काही करता आलं नाही ॲक्च्युली. कारण लहान होते, 7वीतली मुलगी, काय बोलणार, फक्त रडले, याच्यापेक्षा जास्त काही नाही. आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा मी इथे आले, तर इथे मुंबई म्हणजे उल्हासनगरमध्ये मी आले, तर तेव्हा एक 4 नंबरच्या तिकडे एक झोपड्या म्हणजे एक झोपडीच होती, म्हणजे एक झोपडी टाईपच घर होतं. आणि त्या घरामध्ये आता आम्ही गावामध्ये जरी असलो तरी बाबांची पोलीस लाईन, तर बाबा हवालदार असल्या कारणाने एक हवालदाराचं घर म्हटलं तर एक चांगलं घर, चांगल्या घरात राहण्याची आम्हाला सवय. आणि इथे आल्यानंतर ते इतकं घाणेरडी वस्ती आणि ते सगळं बघून खूप रडायला आलं मला की म्हणजे हा संसार असेल काय माझा, म्हणजे अशा टाईपचं माझ्या मामाने लग्न करून दिलं. आणि काय असणार, ठीक आहे, तरीसुद्धा संस्कार जे आहेत की मुलींना आईने दिलेले संस्कार की काही असलं तरी नवरा भीक मागत असेल तरी बायकोनी पदर पसरावा, हे त्या काळामध्ये असलेली शिकवण. तर ठीक आहे, आपलं नशीबच असं म्हणून आपण ठरवलं. परंतु झालं असं की ती सासरची लोकं इतकी वाईट होती
की त्यांनी इतका छळ करायला सुरुवात केला की एकतर एवढी 12 वर्षाची मुलगी आणि तिला सगळ्याच घरातली कामं तिने एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक तिनेच करायचा, कपडे तिनेच धुवायचे, म्हणजे A to Z कामं तिने करायचे. तेही हरकत नाही आहे, आईने कामं शिकवलेलीच होती, तेही करत होते. परंतु डाळीत मीठ जास्त झालं तर त्याच्यावरून शिव्या घालणार, त्याच्यावरून मारणार, मीठ जास्त झालं तर त्याच्यावरून शिवीगाळ करणार, मारणार. तर त्या लोकांनी 6 महिन्यात माझी अशी परिस्थिती करून ठेवलेली होती की माझे बाबा 6 महिन्यानंतर मला बघायला भेटायला आले तर ते मला ओळखू शकत नव्हते की ही माझीच मुलगी आहे का म्हणून. आणि मग माझे बाबा पोलिसात होते, त्यांना चीड आली आणि बाबांचं खूप प्रेम होतं माझ्यावर. ते म्हणाले की नाही, माझ्या मुलीला मी काय म्हणजे असं ह्याच्यासाठी तुमच्याकडे म्हणजे लग्न करून पाठवलेलं नाही आहे, मी माझी मुलगी घेऊन जाणार. तर ती लोकं पाठवायला सुद्धा तयार नव्हते. बाबा कसे घरी घेऊन गेले आणि ते म्हणाले की बघ, जे झालं ते विसरून जा, एक वाईट स्वप्न म्हणून समज आणि तुला मी शाळेत घालेन, तू आता शाळा शिक. पण ते इतकं सोपं नव्हतं. कारण आपल्याकडे कसं आहे की मुलगी सासरी किती जरी म्हणजे ती तिथे जळून मेली काय, त्यांनी मारून टाकली काय, ते चालेल. पण सासरची मुलगी जेव्हा माहेरी येते तेव्हा लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो इतका वाईट असतो की मुलगीच किती वाईट आहे हा त्यांचा दृष्टिकोन होतो की मुलगी वाईट आहे, तिने काहीतरी केलं असेल ज्याच्यामुळे ती सासरी टिकू शकली नाही वगैरे वगैरे. मग त्याच्यामुळे झालं असं की मला तर टॉर्चर करतच होते, पण माझ्या आईवडिलांना सुद्धा टॉर्चर व्हावं लागत होतं की तुझी मुलगीच अशी, ती टिकू शकली नाही, नवऱ्याच्या घरी राहू शकली नाही, नवऱ्याने सोडलेली बायको, म्हणजे अशा पद्धतीचे ते सगळे शब्द जे ऐकायला सुद्धा त्रासदायक होते. मग मी म्हटलं अरे हे तर जीवन माझं अगदीच उद्ध्वस्त झालेलं आहे, मग असं जीवन जगून करायचं काय, आपल्याला काय शिकायचं आणि काय ते जाऊ दे म्हटलं, आपण जगायचंच नाही, आपण मरून जायचं. आणि मी 3 पॉयझनच्या बाटल्या पिल्या की वाचायलाच नको म्हणून. परंतु माझ्या बाबांनी सगळे प्रयत्न पणाशी लावून मला परत वाचवल्यानंतर सुद्धा असं झालं की लोक जेव्हा मला भेटायला आले, मग ते नातेवाईक असतील, शेजारचे असतील, जेवढे पोलीसवाले सगळ्यांना आम्ही काका म्हणायचो ते सगळे, तर ते म्हणाले काय गं पोरी, तू काय केलं होतंस हे? अगं तू मेली असतीस तर लोकांनी काय म्हटलं असतं माहिती आहे की महादेवच्या पोरीनी नक्कीच काहीतरी असं बरं वाईट केलं असेल म्हणून ती मेली. म्हटलं झालं. म्हणजे आपल्या दुःखाचं कुणाला काही घेणं देणं नाही आहे, आपण दुःखाने कंटाळून मरतो आहोत ह्याचं घेणं नाही आहे. पण ती मेली असती तरीसुद्धा तिने काहीतरी केलं असेल म्हणून ती मेली, हे जे शब्द आहेत ते अगदी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी खूप रुतलेत. आणि ठरवलं की नाही, मरायचं नाही आहे, काहीतरी करून दाखवायचं ह्या लोकांना. आणि तेव्हाच ठरवलं की नाही, आता मरणं हा विषयच नाही आहे. आणि मग मी कामाला सुरुवात केली. म्हणजे काय केलं, मी म्हटलं आता मी नोकरी करेल, शाळा काही शिकणं होणार नाही आपल्याच्याने. तर पोलिसाची मुलगी म्हणून पोलिसांची भरती पहिल्यांदाच आमच्या अकोल्यामध्ये लेडीज पोलीसची भरती होती. मी तिथल्या सर्कल साहेबांकडे गेली, त्यांना मी सांगितलं साहेब मला प्लीज पोलिसात भरती करा ना. ते म्हणाले बेटा तू अजून लहान आहेस, तू असं कर, तू मॅट्रिक हो, मग तुला डायरेक्ट PSI बनवतो मी. म्हणजे त्यांनी माझी समजूत काढली आणि त्यांनी मला घरी पाठवलं. नंतर मी नर्ससाठी पण प्रयत्न केला, तिथेही माझं काही झालं नाही. शेवटी कुठेच काही होत नाही म्हणून मी ठरवलं चला मी मिलिटरी जॉईन करते, ॲटलिस्ट मी देशाच्या कामात येईल, तिथे तरी मला होईल. पण नाही, तिथेही माझं वयही लहान आणि नोकरी म्हणजे शिक्षणही नाही जास्त, तर तिथेही काही झालं नाही. मग आता काय करायचं म्हटलं, चला आपण माझ्या डोक्यात आलं की टेलरिंग शिकूया आपण, ॲटलिस्ट आपण एक ब्लाऊज शिवलं तर 10 रुपये तरी मिळतील आपल्याला, असा विचार करून. कारण 10 रुपयाला एक ब्लाऊज असायचं त्यावेळेला. मी टेलरिंगचं काम शिकले. पण म्हणजे शाळा एकीकडे चालू होती, टेलरिंगचं काम एकीकडे शिकत होते. पण माझं दुर्दैव असं की त्यावेळेला त्या काळामध्ये एका वर्षाला 2 जोडी कपडे घालायची लोक, म्हणजे 2च ब्लाऊज असणार वर्षातून 2, तर मी शिवणार किती आणि मला पैसे मिळणार किती. मग मी आईला सांगितलं आई मला तू मुंबईला पाठव. मी मुंबईला गेल्यानंतर मी तिथे मोठे मोठे मिल आहेत, कंपन्या आहेत, कुठेतरी काम करेल, कारण सरकारी नोकरी मिळणार नाही आहे, कारण वय नाही आहे 18 वर्ष, म्हणजे शिक्षण नाही आहे, आणि शेतात मी काम करू शकत नाही, तर तू मला तिथे पाठव. आई म्हणाली वेडी झाली आहेस का, मुंबईला कसं काय तुला पाठवणार परत. मला पाठवायला कोणी मुंबईला तयार नव्हतं. मी म्हटलं बघ, तर मुंबईला नाही पाठवलं तर मी सरळ ट्रेनच्या खाली जाईल, नंतर मग तू म्हणू नकोस. तर माझी आई बाबांना म्हणाली अरे ही पोरगी झाली वेडी, खरंच ही ट्रेनच्या खाली जाईल यदा कदाचित, तिला जाऊ दे, कुठेही राहू दे, जिवंत तरी राहील यदा कदाचित. तर दादरला माझे काका होते, त्यांच्याकडे मी आले. इथे आल्यानंतर मी होजिरी कंपनीमध्ये कामाला लागले, कारण मी टेलरिंगचं काम शिकून आले होते. हे काम करत असताना मला एवढा त्रास झाला, कारण काकांकडे पण घर नव्हतं, तेही दादरच्या झोपडपट्टीमध्ये, बापट रोडवर एक झोपडपट्टी होती, त्याच्यामध्ये ते राहत होते. तर काकांनी मला एका गुजराती फॅमिलीकडे ठेवलं. दादरच्या रेल्वे स्टेशनच्या खाली तिकडे रेल्वे क्वार्टर्स आहेत, तर तिथे एका रेल्वेमध्ये ड्रायव्हर होते, ते मेलचे ड्रायव्हर. तर
ते त्यांचे मित्र होते, ते त्यांनी म्हणाले की माझ्या मुलीला तुझ्याकडे ठेवतोस का? तर ते म्हणाले हां, माझ्या 3 मुली आहे, 4थी मुलगी तुझी असेल, काय प्रॉब्लेम नाही मला. आणि मी त्यांच्या घरी राहिले. मी 2-2.5 वर्ष त्यांच्या घरी राहिले. ती फॅमिली इतकी चांगली होती की मी जे पैसे कमवायची त्यांच्या हातात द्यायचे, तर ते सुद्धा ते बिचारे घ्यायला तयार नाहीत आणि ते माझ्या पेटीमध्ये ठेवून द्यायचे. पत्र्याची पेटी त्या काळातली माझी, त्याच्यामध्ये. आणि कामाला लागले त्यावेळेला मी एवढी मोठी ही मुंबई पाहिली नव्हती, एवढे मोठे मोठे रोड मी पाहिलेले नव्हते. मला एवढा त्रास व्हायचा, मी घाबरून जायची, कुठेतरी काहीतरी माझं बरं वाईट तर होणार नाही ना ह्या भीतीने सुद्धा. कधी ट्रेन लोकल पाहिल्या नव्हत्या. ट्रेनमध्ये चढायची, मला परेलला उतरायचं आहे तर मी चर्चगेटपर्यंत जायची. मला कळेच ना कुठून उतरू, या साईडला उतरायचं की या साईडला स्टेशन यायचं. कित्येक वेळा बायकांनी मला पाडलं असेल, कित्येक वेळा मला सीडी बनवलं असेल. पण अशा परिस्थितीत सुद्धा माझा संघर्ष हा चालूच होता. 2 वर्षानंतर बाबाच्या नोकरीचा प्रॉब्लेम झाला आणि बाबाची नोकरी गेली. तर घरातली मोठी मुलगी मीच, म्हणून मी सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही इथे या मुंबईमध्ये, आपण सगळे मिळून राहू. आणि आम्ही आता मुंबईत तर घर घेणं सोपं नव्हतं, म्हणून आम्ही कल्याणला 40 रुपये भाडं आणि 400 रुपये डिपॉझिटने घर घेतलं. आणि आई, बाबा, बहीण, भाऊ आम्ही सगळे तिथे राहायला लागलो. हे जीवन याच्यापेक्षा जास्त आपल्याला काहीच मिळणार नाही असं धरून आम्ही जगत होतो. कित्येक वेळा उपाशी राहायची वेळ येत होती, कारण 200-250 रुपये मी त्यावेळेला कमवायची. तर तो 200-250 रुपये एवढ्या मोठ्या कुटुंबाला पुरणार नाहीत. शेवटचे पाससाठी पैसे नसायचे, बससाठी पैसे नसायचे, तर कुर्ला ते चेंबूरपर्यंत पायी चालत जायची. म्हणजे असा हा संघर्ष माझा चालू होता. पण हा संघर्ष चालू असतानाच माझी एक बहीण खूप आजारी झाली आणि आम्ही तिचं ट्रीटमेंट करू शकलो नाही, कारण ट्रीटमेंटसाठी आमच्याकडे पैसेच नव्हते. आणि माझी बहीण बघता बघता मेली. मरताना तिच्या डोळ्यात म्हणजे असं हे होतं की ताई मला अगं वाचव, मला मरायचं नाही आहे, मला मरायचं नाही, तू मला वाचव. आणि आम्ही म्हणजे इतकं असहाय्य होतो की आम्ही काहीच करू शकत नव्हतो. आणि तिचे ते डोळे आजही मला आठवतात की कशा पद्धतीचं म्हणजे करुणा होती त्या डोळ्यांमध्ये की मला वाचव म्हणून. आणि आम्ही काही करू शकलो नाही. तेव्हा मी ठरवलं की पैसा हा किती इम्पॉर्टंट आहे माणसाच्या जीवनासाठी. जर पैसा नसेल तर कसा आपलाच माणूस आपल्यापासून दूर जातो आणि आपण वाचू शकत नाही त्याला. उद्या माझे बाबा आहेत, माझी आई आहे, दुसरी बहीण आहे, भाऊ आहे. जर यांना काही झालं तर मी कसं काय करणार? तर म्हणून मला आता पैसे कमवले पाहिजेत. तर कसे कमवणार बरं पैसे? कोण देणार मला पैसे? खूप विचार केला. त्यावेळेला गव्हर्नमेंटच्या काहीतरी स्कीम होत्या. 5,000पासून 5 लाखापर्यंतचं लोन मिळत असे सुशिक्षित बेरोजगारी रोजगारांसाठी. आणि मी त्या योजनेचा फायदा घेतला आणि 50,000चं लोन घेतलं. 50,000चं लोन घेऊन मी माझी एक बिझनेस स्टार्ट केला. बुटीक सुरू करायचं होतं. बुटीकच्या सोबत मी फर्निचर स्टार्ट केलं आणि अशा पद्धतीने मी माझ्या बिझनेसमध्ये आले. पण हे करत असताना मला असं वाटलं की आपण जे करतो आहोत ते इतरांसाठीही केलं पाहिजे, कारण माझ्या देशाचा जो यूथ आहे हा सुद्धा माझ्यासारखा भरभटला जात आहे, कारण त्याच्याकडे नोकरी नाही. सरकार सगळ्यांना नोकरी देऊ शकत नाही, तर का नाही आपण ज्या माध्यमातून मला पैसे मिळाले त्या माध्यमातून ह्यांनासुद्धा पैसे मिळवून द्यायचे आणि ह्यांनासुद्धा आपण उद्योजक बनवायचं. आणि म्हणून मी सुशिक्षित बेरोजगारी युवक संघटना तयार केली आणि त्या संघटनेच्या मार्फत मी लोकांना म्हणजे मुलांना एक शिबिर घ्यायचं. त्याच्यामध्ये म्हणजे एखादा पाहुणा, डेप्युटी कलेक्टर असेल, कोण पोलीसमधला ACP असेल, DCP असेल, असल्यापैकी कोणीतरी एखादा पाहुणा आणि जे अधिकारी आहेत, जे स्कीमचे अधिकारी आहेत गव्हर्नमेंटचे ते, आणि बँकेचे अधिकारी आणि सगळा यूथ, म्हणजे ते तिथे समजून सांगायचे त्यांच्या स्कीमच्या संदर्भामध्ये. तिथल्या तिथे फॉर्म भरले जायचे आणि त्या लोकांना लोन मिळायचं. असे मी कित्येक तरी मुलांना लोन घेऊन त्यांना त्यांचे बिझनेस स्टार्ट करून दिले. कित्येक मुलं असेही होते की नाही आम्हाला नाही करायचं बाबा बिझनेस वगैरे, लोन नाही फेडल्या गेलं तर, आणखीन काय झालं तर, आम्हाला ताई नोकरीच करून दे. तर अशा कित्येक मुलांना मी नोकऱ्यासुद्धा मिळवून दिल्या. मंत्रालयात असतील, तुमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये असतील, असे कित्येक मुलं. तर अशा पद्धतीने माझं हे सगळं काम चालू होतं. पद्मश्री कल्पनाताई सरोज यांच्या जीवनाची सुरुवात तुम्ही ऐकली. कुठल्याही स्त्रीमध्ये सर्वसामान्य गरीब कुटुंबातून आल्याच्या नंतर जे काही प्रसंग येतात त्या प्रसंगाला कल्पनाताई पुढे गेलेल्या आहेत. पण त्यांनी त्यांची हिंमत हारलेली नाही आणि त्यांनी त्यांचा छोटासा उद्योग सुरू केलेला आहे. ताई, तुम्ही उद्योग सुरू केल्याच्या नंतर पुढची वाटचाल नेमकी कशी काय झाली ते सांगा. हां, तर मी माझा उद्योग सुरू केलेलाच होता. मी बुटीकचा एक म्हणजे एक शॉप घेऊन तिथे एक सुरू केलेलं. परत मी फर्निचर
मध्ये पण चांगले पैसे मिळतात म्हणून मी फर्निचरचं पण स्टार्ट केलेलं. आणि याच्याबरोबर माझं सामाजिक काम पण, कारण ती आपली जबाबदारीच आहे म्हणून सामाजिक काम पण माझं सुरू होतं. हेच करत असताना मी बिल्डर झाले. बिल्डर असं झाले की ह्याची एक जमीन माझ्याकडे आली आणि त्याचे खूप सारे प्रॉब्लेम्स होते. ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले आणि जी जमीन मी कुठे 2.5 लाखाला घेतली तर ती जेव्हा क्लिअर झाली तर क्लिअर झाल्यानंतर ती जवळपास 50 लाख रुपयाची जमीन झाली. कारण ती लिटिगेशनमध्ये होती, लिटिगेशन दूर केले आणि ती एवढी महाग झाली. पण आता जमीन माझ्याकडे आहे, पण आता तिचं करायचं काय? तर मी एक बिल्डरला सोबत घेतलं, म्हणजे एका सिंधी पार्टनरला सोबत घेतलं. 65% त्याचे, 35% माझे, असं करून आम्ही बिल्डिंग बनवली. पण ती बिल्डिंग बनवत असताना मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की पुरुष प्रधान देशामध्ये स्त्रीला जेव्हा काम करायचं आहे त्यावेळेला ते किती कठीण असतं. आणि त्यातल्या त्यात इथल्या मुंबईच्या काही लोकल गुंडाजला असं वाटलं की बाहेरून आलेली आहे. बाहेरून म्हणजे कुठून? अकोल्यावरून येऊन मुंबईमध्ये बिल्डर बनणार काय? आणि बिल्डर हा जो उद्योग आहे हा फक्त पुरुषांचा आहे. ती मक्तेदारी फक्त पुरुषांची आहे. स्त्री कुठून आली बरं ही इथे? आणि म्हणून मग त्या लोकांनी माझी सुपारी दिली. 5 लाख रुपयाला माझी त्यावेळेला सुपारी दिली. आणि ती सुपारी दिल्यानंतर जेव्हा मला हे कळलं की माझी नावाची सुपारी दिली तर मी त्यावेळेला ठाण्याला पोलीस कमिशनर होते भुजंगराव मोहिते. मी त्यांच्याकडे गेली आणि त्यांना सांगितलं की माझ्या नावाची सुपारी दिली गेली. आणि असं कसं बोलता तुम्ही? म्हटलं हां, तुम्ही तपास करा, कारण पोलीस तुम्ही आहात ना, तुम्ही तपास करा. मला कळलं म्हणून तुमच्याकडे आले. आणि मग खरंच त्यांनी तपास केला, एरियाच्या DCP, ACP आणि पोलीस स्टेशन कोळशेवाडी. तेव्हा त्यांना कळलं की हां हे असं आहे. आणि पोलिसांनी मग त्या गुंडाजला पकडलं वगैरे. पण मला कमिशनर म्हणाले की एक काम करा, तुम्ही आता तुमच्यासाठी सिक्युरिटी घेऊन टाका, कारण नंतर तुम्ही बिझनेसमध्ये आलेला आहात. आज तुम्हाला कळलं कोणी तुम्हाला मारणार आहे, उद्या कदाचित नाही कळणार, मग तेव्हा तुम्ही काय करणार? तर म्हटलं साहेब द्यायचं असेल ना तर मला रिव्हॉल्वर लायसन्स द्या, मला हे नकोय, सिक्युरिटी नको, सिक्युरिटी घेऊन कुठे फिरणार मी? तर म्हणे असं म्हणता, बरं ठीक आहे तुम्ही या उद्या 11 वाजता. आणि मी दुसऱ्या दिवशी 11 वाजता गेले. मला तुम्हाला सांगताना आनंद होतो. मला असं वाटतं भारतातली मी पहिली महिला असेल की जिला एकाच दिवसामध्ये, म्हणजे 11 वाजता मी गेले आणि संध्याकाळी 6 वाजता मला रिव्हॉल्वर लायसन्स माझ्या हातामध्ये होतं. आणि मग त्याच्यामध्ये झालं असं की आम्ही बुद्धाचे पाईक आहोत, आम्ही मुंगीही नाही मारणार, तो भाग वेगळा आहे. पण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी निदान एक हिंमत आहे. हात म्हणजे पर्समध्ये एक रिव्हॉल्वर आहे, तर समोरचा सुद्धा त्यालाही वाटेल की हिच्याकडे रिव्हॉल्वर आहे तर तिच्याकडे जाऊ नये म्हणून. म्हणजे अशा परिस्थितीने जो संघर्ष आहे तो खूप मोठ्या पद्धतीने, म्हणजे मोठ्या प्रमाणात माझा सुरू झाला. मी बिल्डर झाले, बिल्डिंग बनवली, त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी पैसे मिळाले. दुसरी बिल्डिंग बनवली, त्याच्यामध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम्स आले, पण ते सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले. त्याच्यामध्ये जर राजकारणी लोक सुद्धा आले, गुंडाज आलेत, पण तरी सुद्धा मी फेस केल्या त्या सगळ्या गोष्टी. आणि ती सुद्धा दुसरी बिल्डिंग मी बनवली. आणि हे सगळं करत असताना नंतर माझ्याकडे कमानीची लोक आले. तर कारण माझं नाव माउथ टू माउथ खूप लोकांमध्ये जात होतं की ही लेडी जी आहे ही खूप चांगलं काम करते आणि कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. तर माझ्याकडे कमानीची लोक आली. तर हे सगळे आपल्याकडे डोंबिवली, कल्याण, उल्हासनगरला काही लोक राहणारे होते. तर ते म्हणाले की ताई एक काम करा ना, आमची कमानी जी आहे तर ही लिक्विडेशनमध्ये जात आहे आणि तुम्ही हिला टेक ओव्हर करा. तर अरे म्हटलं बाबा मला इंडस्ट्रीचं नॉलेज नाही, मी इंडस्ट्री कुठे काय करणार? ठीक आहे, आता हे काही कामं आलेत मी केलेत तो भाग वेगळा आहे, परंतु हे मी नाही करू शकणार. ते म्हणाले नाही ताई तुम्ही करू शकता, आम्हाला माहीत आहे की तुम्ही मातीला हात लावला तरी सोनं होईल असं आमचा विश्वास आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे करा. तर मग त्याने सांगितलं की आम्हाला 100% जिथे बोनस मिळत होता असा जो आमचा मालक होता, आज त्याच कंपनीचे जी लोक आहेत, कामगार आहेत, ते रस्त्यावर भीक मागतायत, अशी त्यांची परिस्थिती आहे. तर ज्या वेळेला मला हे सगळं कळलं तर मला ते फार वाईट वाटलं की, कारण आम्ही भूक कशी असते तिला खूप जवळून पाहिलं होतं. औषधामुळे माझी बहीण कशी तडपून मेली हे मी जवळून पाहिलेलं होतं. म्हणून मला त्यांचं जे दुःख आहे ते असं वाटलं की हे माझं दुःख आहे आणि म्हणून आपण हे काहीतरी केलं पाहिजे, वर्करांसाठी केलं पाहिजे. आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी बघते काय करता येईल ते. आणि मग मी थोडंसं स्टडी केलं आणि नंतर जेही माझे शुभचिंतक होते त्या सगळ्यांना मी सांगितलं की म्हटलं ही कंपनी मला टेक ओव्हर करायची आहे. तर म्हणा ताई वेडी झाली आहेस का? अगं ते किती कठीण आहे ते, त्याच्यामध्ये काही पडू नकोस, करू नको. म्हटलं मला वर्करांसाठी करायचं, करून बघायचं, शक्य झालं तर वेल अँड गुड, नाही झालं तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना, पण कोणीतरी सुरुवात करायला हवी ना. आणि म्हणून मग मी एक 10 लोकांची टीम तयार केली. त्या 10 लोकांच्या टीममध्ये जे परचेस असेल, जे म्हणजे काय म्हणतात त्याला, सेल, परचेस, इकॉनॉमिक, म्हणजे जे कोणी पैसे लावणारे असतील, लॉयर असतील, म्हणजे अशा सगळ्या लोकांची एक 10 लोकांची टीम तयार केली. एक स्कीम तयार केली.
बोर्डामध्ये द्यायची होती ना, तर म्हणून एक स्कीम तयार केली आणि बोर्डाची मीटिंग इथे चाललेली होती. तर बोर्डाच्या मीटिंगमध्ये इथे कसं होतं की कोर्टाच्या अधीन कंपनी असल्या कारणाने कोर्टाचा डायरेक्टर होता शरद पवारजी, जे त्यावेळेला चीफ मिनिस्टर होते 87ला, ज्यावेळेला ही सुप्रीम कोर्टाने वर्करांना कंपनी दिली होती. म्हणून गव्हर्नमेंटचा सुद्धा एक बोर्डचा मेंबर याच्यामध्ये होता. 4-5 बँकेचे सगळे लॅबिलिटी होते, त्याच्यामुळे ते सगळे डायरेक्ट, तर असं सगळं बोर्ड एक बसलेले होते, बोर्डची मीटिंग. आणि तिथे मग ही वर्कर्स मला घेऊन आले की ह्या मॅडम आहेत आणि ह्या टेकओव्हर करणार आहेत. तर मग त्यांनी मला बऱ्यापैकी प्रश्न विचारले, मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिलेत. यदा कदाचित त्यांना ते सगळे पटले असतील. आणि मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला आम्ही कंपनी तुम्हाला मिळेल किंवा नाही मिळेल हे आम्ही नाही सांगू शकत, कारण ते कोर्टाच्या अधीन आहे, कोर्ट देईल किंवा नाही देईल. पण तुम्हाला आम्ही ॲज ए प्रेसिडेंट आजपासून नियुक्त करतो. तुम्हाला डे टू डेचे सारे कामं बघायला लागतील, ते तुम्ही बघायचे आहेत. म्हणजे डे टू डेचे कामं बघायचे म्हणजे काय, आजपासून सगळे पैसे खर्च करायचे आहेत. कारण कंपनी ही सिक आहे, याच्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये कोणी नाही आहे, तिथे सिक्युरिटीमध्ये कोण नाही, सगळे फॅक्टरीचे सगळे पार्ट चोरीला जात आहेत. कोर्टामध्ये 140 लिटिगेशनच्या केसेस आहेत, वकील नाही आहे, त्याच्यामुळे एक्सपार्टी सगळ्या केसेस होत आहेत. तर तिथे लॉयर द्यायचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं तुम्हाला करायचं आहे. आणि 2.5 करोड रुपये तुम्हाला IDBI ऑपरेटिंग एजन्सी होती, त्याच्यामध्ये तुम्हाला जमा पण करायचे. म्हणजे तुमची कॅपेबिलिटी काय आहे ती पण दिसली पाहिजे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मंजूर असतील तर आम्ही तुम्हाला ॲज ए प्रेसिडेंट नियुक्त करतो. म्हटलं ठीक आहे, मला मंजूर आहे सगळ्या गोष्टी. मी सांगितलं त्यांना. आणि मग त्यांनी मला प्रेसिडेंट म्हणून नियुक्त केलं. हे 2000ची म्हणजे 2000ची गोष्ट आहे. मी 2000मध्ये आले होते इथे. तर कंपनीवर 116 करोड रुपयाचं कर्ज होतं, 140 लिटिगेशनच्या केसेस होत्या आणि 2 मोठ्या युनियन होत्या, लालबावट्यासारखी युनियन. एक लालबावट्याची युनियन बाहेरची आणि एक वर्करांची स्वतः बनवलेली एक युनियन. हे अशा 2 युनियन होत्या. आणि प्रॉपर्टीच्या नावावर काहीच नव्हतं. आता इथे आपण जिथे इंटरव्ह्यू करतो, इथे ह्या ज्या 2 बिल्डिंग आहेत याच्यामध्ये सगळे सेमी गव्हर्नमेंटची लोक होते. इथे फक्त 100-200 फूट रिकामी होती, ज्याच्यामध्ये फक्त एक ऑफिस होतं छोटंसं आमचं, म्हणजे आम्हाला बसण्यासाठी. बाकी इथे काहीच नव्हतं, सगळे सेमी गव्हर्नमेंटची लोकांनी हे भरलेलं होतं. बाकी कुर्ल्याला फॅक्टरी होती 4 एकरवर. 4 एकरमधून 2 एकर एकाला विकली वर्करांनी, 2 एकर एकाला विकली. म्हणजे आम्ही फक्त ढाच्याचे मालक आणि त्या मशिनीच्या पार्टचे मालक, बाकी काही नाही. जर त्या मशिनी आम्ही विकल्या जरी असत्या तरी 2-2.5 करोडच्या पेक्षा जास्त आम्हाला नाही काही मिळणार. ठीक आहे, जमीन तर नाहीच आहे आमची. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला पैसे येणारच नसतील तर कुठला बिझनेसमॅन कसा येईल. म्हणून भारतभरातून असं नाही की लोकांकडे पैसे नव्हते, कोणी का नाही आलं ह्याच्यासाठी आलं नाही, कारण एवढे सगळे मोठे प्रॉब्लेम्स आणि मिळणार काहीच नाही हे सगळं सरळ दिसत होतं. फक्त बँगलोरला 4 एकर जमीन होती ज्याच्यावर काही नव्हतं. ठीक आहे. आणि त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला आलो 2000मध्ये, तेव्हा फक्त 40 लाख रुपये एकर बँगलोरच्या जमिनीची किंमत होती. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी आले तेव्हा, आणि मला वर्करांना अर्धा पगार पण द्यायचा आहे, कारण त्यांच्या चुली पण पेटल्या पाहिजेत ना, कारण त्यांच्यासाठी आपण आलेलो आहोत. ते करायचं आहे, कोर्टामध्ये वकील द्यायचा आहे, मॅनेजमेंटमध्ये लोकं ठेवायची आहेत, सिक्युरिटी गार्ड्स ठेवायचे आहेत, म्हणजे तिथे चोऱ्या होऊ नये, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आणि प्रत्येक महिन्याला BFR कोर्टामध्ये हेअरिंग होत होत्या, त्याच्यासाठी तो सगळा लागणारा खर्च, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. तर 2006 पर्यंत हे सगळं आम्ही करत होतो. 21 मार्च 2006ला कोर्टाने कंपनी मला दिली आणि मला मालक केला. तर 21 मार्च 2006ला आम्ही केस जिंकलो, आमची स्कीम पास झाली. पण म्हणजे खूप आनंद झाला की बाबा रे झालं एकदाचं सगळं काही. परंतु कोर्टाने आम्हाला सांगितलं की 2011मध्ये तुम्हाला सगळ्या सिकामधून बाहेर निघायचं आहे. कंपनी तर सिक होतीच, ह्या फक्त आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. कंपनी सिक आहे, त्याच्यावर 116 करोडचं कर्ज आहे. ठीक आहे, 140 लिटिगेशनच्या केसेस आहेत. तर ह्या सगळ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला फॅक्टरी सुरू करायची आहे. फॅक्टरी सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला लँड घ्यावं लागेल, कारण ही लँड आधीच ह्या लोकांनी विकलेली आहे. ती लँड घ्यायची आहे, फॅक्टरी शिफ्ट करायची आहे आणि वर्करांना रोजगार द्यायचा आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर ह्या सगळ्या जेवढ्या लॅबिलिटी आहेत त्या सगळ्या दिल्या पाहिजेत. मग आता एवढी मोठी लॅबिलिटी आहे तर ती द्यायची कशी, तर त्याच्यासाठी विचार केला की लॅबिलिटी एवढी का झाली बरं. तर लॅबिलिटी याच्यासाठी झाली की जर समजा तुमचे 5 करोड रुपये आहेत, तुम्ही बँक आहात, तुमचे 5 करोड रुपये आहेत, त्या 5 करोडचे 15 करोड झाले. का झालेत, कारण तुम्ही पॅनल्टी आणि इंटरेस्ट लावलेला आहे त्याच्यावर, तो इतक्या वर्ष भरलेलाच कुणी नाही आहे म्हणून. तर अशा पद्धतीने ते 116 करोड रुपयाचं कर्ज झालेलं होतं. मग आता हे कोण माफ करणार आहे, कुणाकडे जायचं आपण. प्रत्येक बँकेच्या चेअरमॅनकडे जरी गेलं तर प्रत्येकजण करेलच अशातला भाग नाही आहे. मग काय करायचं, मग फायनान्स मिनिस्टर बँकिंगकडे मी गेले डायरेक्टली.
त्यांना मी सांगितलं की ही सुप्रीम कोर्टाची बेबी आहे, म्हणजे मला वर्करांसाठी काम करायचं आहे आणि हिची परिस्थिती अशी अशी आहे आणि मी प्रिन्सिपल द्यायला तयार आहे जर तुम्ही मला प्रिन्सिपल म्हणजे तुम्ही मला हे काय म्हणतात त्याला पॅनल्टी आणि इंटरेस्ट माफ केला तर, आणि जर समजा तुम्ही नाही केलं, मी नाही करू शकले हे, तर तशी पण लिक्विडेशनमध्ये कंपनी चाललेली आहे, लिक्विडेशनचं नोटीस निघालेलं आहे आणि ते गेल्यानंतर बँकेला 1 रुपयासुद्धा भेटणार नाही आहे. मग बँकेला प्रिन्सिपल घ्यायला परवडणार आहे की काहीच न घ्यायला परवडणार आहे? तर यदा कदाचित त्यांना ते पटलं आणि त्यांनी मला IDBIला सांगितलं की सगळ्या बँकेच्या मीटिंग यांच्याशी करा आणि सगळे बँकचे सगळे लोक आलेत, त्यांच्यावर माझी मीटिंग झाली, त्यांच्याबरोबर OTS झाला. त्यांनी मला सांगितलं ताई जर तुम्ही आम्हाला 1 वर्षात द्याल का पैसे? मी सांगितलं हो मी देईल तुम्हाला 1 वर्षात पैसे. आता मी कशी देईल काय देईल तो नंतरचा भाग आहे, परंतु त्यांच्याकडून हो म्हणून मला पॅनल्टी आणि इंटरेस्ट माफ करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं होतं. ठीक आहे ना. आणि मी त्यांना सांगितलं की हो ठीक आहे मी देईल तुम्हाला 1 वर्षात पैसे. माझे जे बोर्डाची लोकं होती माझ्यासोबत जी लोकं, अरे ताई काय झालं, कसं तुम्ही सांगता मी देईल पैसे? अरे म्हटलं देऊ ना, आपण नंतर बघू कसे द्यायचे ते पैसे, मार्केटमधून घेता येतील, काहीतरी आपलं जे काय असेल आपल्याकडे ते सगळं विकता येईल, जेही आहे ते आपण करू, परंतु आत्ता ह्यांच्याकडून ते कमी करून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगते की 116 पैकी आमचे डायरेक्ट अर्धे पैसे झाले हो, म्हणजे पॅनल्टी आणि इंटरेस्ट माफ झाला, इतके पैसे झाले. आणि जेव्हा आपला 2011मध्ये 2009मध्ये आम्ही सगळी कुर्ल्यावरून फॅक्टरी नेली, वाड्याला माझी ऑलरेडी जागा होती, मग तिथे आम्ही शिफ्ट केली. 2009मध्ये आम्ही फॅक्टरी सुरू केली आणि मग लायबिलिटी कमी झाल्यामुळे बाकीच्या लोकांचे पैसे कसे द्यायचे आम्ही ते ठरवलं. वर्करांचे पैसे सगळ्यात पहिले द्यायचे होते म्हणून आम्ही त्यांना 2000 कोर्टाने सांगितलं की 3 वर्षामध्ये द्या, बँकेचे पैसे 7 वर्षामध्ये द्या. आम्ही बँकेचे पैसे 1 वर्षातच दिले, वर्करांचे पैसे आम्ही 3 वर्षाच्या ऐवजी आम्ही 3 महिन्यामध्ये दिले. ठीक आहे. आणि हे असं सगळं करून आम्ही 2011मध्येच सिकामधून बाहेर निघालो. सगळ्या जेवढ्या लिक्विडेशनच्या केसेस होत्या 140 त्या सुद्धा आम्ही सगळ्या जिंकलो. आता तुम्हाला मी सांगते की एक केस जिंकण्यासाठी पूर्ण आयुष्य माणसाचं संपते, पण मी 140 लिटिगेशनच्या केसेस सुद्धा जिंकले. इथून सेशन कोर्ट, हायकोर्ट, सिंगल बेंच, डबल बेंच, सुप्रीम कोर्ट, म्हणजे इथपर्यंत ह्या सगळ्या केसेस होत्या. त्या सगळ्या केसेस आणि सगळ्यात मोठे मोठे कॉन्सिल माझ्याकडे, म्हणजे हे रोहितगी वगैरे जे आता शाहरुख खानच्या मुलाच्या हाती होते ना, हे सुद्धा माझे लॉयर होते. म्हणजे असे कॉन्सिल मी करून सुद्धा माझ्या सगळ्या केसेस मी जिंकले. आणि तुम्हाला सांगता आनंद होते की मी 2011मध्ये सिकामधून बाहेर निघाले. आणि आज तुम्ही बघताच आहात सगळ्या बिल्डिंग रिकाम्या केल्या, त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी, कारण लोक म्हणत होते ना काहीच मिळणार नाही, पण आता ही दोन्ही बिल्डिंगची किंमतच किती असेल तुम्ही ते ठरवू शकता, कारण त्या सगळ्यांना मी रिकामं केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बँगलोरची लँड होती माझी, ते पण खूप म्हणजे असं इतकी डिफिकल्ट होती, तर ते सुद्धा म्हणजे लोकांनी कब्जा केला होता त्याच्यावर, त्यांचे ते कब्जे काढले, ती सुद्धा डेव्हलप केली. आज जवळपास 500 करोडची आपली प्रॉपर्टी तिथं रेडी होती आहे, म्हणजे डेव्हलप होती आहे ते सगळं. तर हे सगळं मी अशा पद्धतीने हे केलं. कल्पनाताईंचा प्रवास तुम्ही ऐकला, कमानी ट्यूबपर्यंत जी अतिशय आजारी असणारी कंपनी त्यांनी त्यातनं बाहेर काढली आणि जवळपास 250-300 वर्कर असणाऱ्या कंपनीचे आज वाड्यामध्ये भरभराट होते. वास्तविकता ताई 566 वर्कर आहे, कारण की सुरुवातीला त्यावेळेस 200-250, त्या सुरुवातीला 3,500 होते, 3 कंपनीपैकी 3,500. आणि आता 500. आताच तेव्हा पण म्हणजे कमानी ट्यूबचे 566 वर्कर. 566 वर्कर. तर कमानी ट्यूबचे आता 566 वर्कर आहे, त्यांची कंपनी हे चालवत आहेत. तर एक प्रश्न असा आहे की आता महिला उद्योगांमध्ये येत आहेत आणि महिला उद्योगांमध्ये येताना त्या प्रत्येक वेळी प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण कंपनी चालू केली की लगेच ती चालू व्हावी, पण त्यांना ज्या काय अडचणी येतात, म्हणजे मला माझ्याकडे फायनान्स नाही आहेत, त्यानंतर माझ्याकडे मार्केट कुठे विकणार, कुठे मिळते, अशा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा आल्या असतील, तुम्ही कशी मात केली त्यावर काय सांगा? ॲक्च्युली आत्ताच्या ज्या महिला आहेत ना त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत असं मला वाटते. कारण कसं सोप्या झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी मार्केट उपलब्ध करून दिलेलं आहे स्वतः सरकारने. प्रत्येक बँक पुढे येऊन तुम्हाला लोन देते. सरकारच्या खूप साऱ्या स्कीम आहेत. माझ्या वेळेला फक्त 5,000पासून 5 लाखापर्यंतच्या स्कीम होत्या आणि ते इतकं कठीण होतं लोन मिळणं, इतकं सोपं नव्हतं. एक पेपर तयार करता करता नाकी 9 यायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोन घेऊन जर आम्ही सक्सेस होऊ शकलो, ज्याला कसलाही गंध नाही आहे, म्हणजे ना तर त्याच्याकडे एज्युकेशन आहे, ना तर कुठल्याही बिझनेसचा कुठलाही
छोटासा सुद्धा म्हणजे साधं एक पानाचं दुकान म्हटलं ना तरी सुद्धा ते सुद्धा ज्याचं नाही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये येऊन एवढा मोठा उद्योग जर आपण करू शकतो, तर आजच्या महिलांना मी हे सांगू इच्छिते की तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट खुली आहे. आमच्या काळामध्ये तर असं होतं ना की घराच्या बाहेर महिलांनी जायचं म्हटलं तो सुद्धा एक हे असायचा की अरे कुठे चालली, काय चालली, कशी चालली, कुठे जाणार आहे, काम करणार आहे, म्हणजे असा तो दृष्टिकोन होता. आता तर मुलींना घरातूनच चांगलं शिक्षण दिलं जातं, समाजामध्ये पण चांगलं वागवलं जातं आणि सरकारसुद्धा तुमच्यासोबत आहेत. प्रत्येक गोष्ट सरकारकडून तुम्हाला उपलब्ध होते. सरकारच्या केवढ्या मोठ्या मोठ्या स्कीम आहेत, तर त्या योजनेचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. बँकेकडून लोन तुम्हाला पाहिजेत, तुमची जशी स्कीम असेल, जसं तुमचा प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टप्रमाणे तुम्हाला लोन दिलं जातं. तर तुम्ही का म्हणून करू शकत नाही? तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला तुमचा स्वतःचा विश्वास असला पाहिजे की तुम्ही हे करू शकता. तुमच्यामध्ये ती जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे, तर तुम्ही नक्कीच करू शकता. काहीही कठीण नाही आहे. माझ्यासारखी कल्पना सरोज जिच्याकडे कसलाही बॅकग्राऊंड नसताना जर एवढं मोठं काम करू शकते, एवढं मोठं बिझनेस उभा करू शकते, एवढं मोठे सिक इंडस्ट्री, एक नवीन उद्योग करणं तर ते सोपं आहे, पण एका सिक इंडस्ट्रीला सिकातून बाहेर काढणं आणि तिला फायदेशीर ठरवणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. तरीसुद्धा जर मी करू शकते तर तुम्ही का म्हणून करू शकत नाही? तुम्ही करू शकता. फक्त तुम्ही स्वतःला ओळखा. तुमची स्वतःची जी ओळख आहे, तुमचा जो विश्वास आहे, त्याला तुम्ही त्या विश्वासाला तुम्ही हे करा आणि तुम्ही नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही करू शकता असं मला वाटते. ताई, खूपदा असं काय होतं की मुलगी म्हणून आहे किंवा महिला म्हणून आहे किंवा उद्योगाच्या क्षेत्रामध्ये करत असताना तुम्ही आता समजा आत्ता तुम्ही सक्सेसफुल झालेला आहात, पण असा काहीतरी पॉईंट्स आला असेल की जेव्हा असं वाटलं असेल की आता खूप त्रासदायक आहे किंवा आता हे सोडून द्यावं, असं कधी आलं तर त्यातनं तुम्ही कसे काय वरती आलात? कारण की एखादा बिझनेस सुरू केला, सुरुवातीला चालतो, नंतर बंद होतो, नंतर कधी त्याच्यात कोणी परत त्याच्यामध्ये मंदी येते. मग अशा गोष्टीच्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला म्हणजे स्वतःची मानसिक स्थिती सावरली आणि कंपनीचा उद्योग सावरला, त्याच्यासाठी काय टॉनिक आहे तुमच्याकडे? ॲक्च्युली मी जसं आत्ताच सांगितलं तुम्हाला की हा विश्वास, स्वतःचा स्वतःवर असणारा विश्वास की नाही ठीक आहे, प्रॉब्लेम येतात त्याला फेस केला पाहिजे, त्याला पाठ दाखवून नाही चालणार, त्याला आपण फेस केला पाहिजे. ठीक आहे, मी आधी कुठलाही प्रॉब्लेम आला ना तर तो प्रॉब्लेम पॉझिटिव्ह गोष्टीवर सगळेच जण विचार करतात, म्हणजे निगेटिव्ह गोष्टीवर विचार केला पाहिजे की का हा प्रॉब्लेम आला आणि कशा गोष्टीने हा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो. त्याच्यावर जर आपण जास्त विचार केला तर त्याच्यातून आपण मार्ग काढू शकतो आणि मार्ग काढून त्याच्यावर पुढे गेला तर नक्कीच तो जो प्रॉब्लेम आलेला आहे तो सॉल्व्ह होतो. कारण माझ्या बाबतीत मी असंच केलेलं आहे. प्रॉब्लेम मलाही खूप सारे प्रॉब्लेम आले, मला तर जीव घेणे प्रॉब्लेम आले. कारण मी मगाही सांगितलं की पुरुषप्रधान देशामध्ये एखाद्या स्त्रीला ज्यावेळेस ती सक्सेस होते, पुढे जाते, तर बघवत नाही. आणि ठीक आहे, बऱ्याच पुरुषांनी मला मदतही केली, नाही असं नाही आहे, परंतु बरीच अशी काही लोकं होती की ज्यांना नव्हतं वाटत की मी असं पुढे जावं. तर त्या माध्यमातून लोकांनी बऱ्याच वेळा म्हणजे 2-3 वेळा माझ्या मर्डरचा पण प्लॅन झालेला होता. तर त्याच्यातून मी कसं सावरलं असेल स्वतःला? मला लोक यायची इथे म्हणायची, ताई तुम्ही आधी गाडीत बसा, नंतर आम्ही इथून जातो. मला घाटकोपर पोलीस स्टेशनमधून तिथल्या CIDच्या लोकांनी येऊन सांगितलं, ताई तुम्ही जरा सावध राहा. मी सांगितलं की नाही माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे, तुम्ही काही काळजी करू नका, त्याच्यामध्ये 6 गोळ्या आहेत, जिथपर्यंत 6 गोळ्या आहेत माझ्याकडे तिथपर्यंत कोणी मला काही करणार नाही. अरे ही भीमाची लेक आहे. ठीक आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की 100 दिवस शेळीचं जीवन जगल्यापेक्षा 1च दिवस शेराचं जीवन जगलं पाहिजे आणि त्या पद्धतीची मी आहे, वाघाचं जीवन जगलं पाहिजे. आणि मला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण मरणाला मी खूप जवळून पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे मला मरणाची भीती मुळातच नाही आहे. त्याच्यामुळे कामाने ट्यूब हा तुमचा एक बिझनेस झाला, त्याच्यानंतर तुम्ही बिझनेसचे अनेक म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गेला. हो. तर अशी कुठले आता सध्या तुम्ही बिझनेस चालू आहेत तुमच्या अंडर? माझं बिल्डरचं माझं आहे, आधीपासूनच आहे. त्याच्यानंतर माझं शुगर फॅक्टरीचं आहे, साई कृपा साखर कारखाना, त्याची मी डायरेक्टर आहे. त्याच्यानंतर आत्ता आम्ही नवीन एक मोठा प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे, तो सुद्धा असाच ऐतिहासिक आहे. जसा कमानीचा नेहरू गांधीचा वारसा लागलेली ही जी कंपनी आहे, तशाच पद्धतीचा आत्ता आम्ही एव्हिएशनमध्ये जात आहोत. आत्ताच परवा 17 तारखेला आम्ही जागेचं ओपनिंग वगैरे केलेलं आहे, म्हणजे भूमिपूजन केलेलं आहे. तर इथे आता आपण काय करतो आहोत, तर इथे मिहानमध्ये नागपूरला इथे आपण इंजिन दुरुस्ती, म्हणजे कसं आहे की
इंजिन दुरुस्ती हा एक प्रोजेक्ट जो आहे ना, तो आत्तापर्यंत इथे कोणी आणलेला नाही आहे. हे आपण विमानाची ते आपण करणार आहोत. विमानाची इंजिन दुरुस्ती आपण करणार आहोत. कारण बऱ्यापैकी विमानं जे दुरुस्तीसाठी जातात, इंजिन दुरुस्तीसाठी जातात, ते बाहेरच्या देशामध्ये जातात. तर त्याच्यामुळे होतं असं की आपल्या देशातला पैसा बाहेर जातो, पण आता बाहेरच्या देशातले सुद्धा विमानाचे इंजिन आपण दुरुस्त करणार आहोत. त्याच्यामुळे डॉलरमध्ये पैसे आपल्याकडे येतील. तर हा एक देशाच्या हिताचा एक खारीचा वाटा म्हणून आपण हे करणारच आहोत. पण दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की विदर्भामध्ये खूप साऱ्या आत्महत्या होतात शेतकऱ्यांच्या. तर तिथे बेरोजगारी कमी करण्यासाठी जास्तीत जास्त रोजगार देण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. म्हणजे जवळपास हजारोच्या तादादमध्ये आपण लोकांना रोजगार तिथे देणार आहोत. तर हा सगळ्यात मोठा तिथे एक प्लस पॉईंट असा असणार आहे की लोकांना रोजगार मिळेल, प्लस देशाच्या हिताचं आपण काम करणार आहोत. तुम्ही ताईंचा प्रवास ऐकला की शिवणचं काम करण्यापासून तर आता विमानाची दुरुस्ती करण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी केलेला आहे. ताई, दुसरा एक असा प्रश्न विचारायचा आहे की या काळामध्ये तुम्हाला अनेक प्रकारची लोक भेटली आहेत. तुम्ही प्रत्येक विदेशामध्ये आणि अनेक पुरस्कार घेतले. तर विदेशातल्या लोकांशी कसा काय तुमचा संपर्क आणि ते तिथे कशा पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट मिळाली? ॲक्च्युली मला खूप चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट विदेशामध्ये मिळालेली आहे. मला सांगताना आनंद होतो की मी 125वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची युनायटेड नेशनमध्ये साजरी केली. त्याच्यामुळे माझ्या इथल्या बऱ्याच लोकांना युनायटेड नेशनमध्ये जाता आलं, तिथे बोलता आलं, बाबासाहेबांचे विचार ऐकता आले. कारण आम्ही कधीतरी ऐकलं होतं की बाबासाहेबांना 49मध्ये समथिंग काहीतरी बाबासाहेबांना स्वतः युनायटेड नेशनमध्ये जाऊन बोलायचं होतं आणि ते काही कारणास्तव नाही जाऊ शकले. तर मग आम्ही त्यांची लेकरं तर निदान त्यांच्या इच्छा आम्ही थोडंफार कुठेतरी पुऱ्या करू शकतो का, हा विचार करून आम्ही 125वी जयंती तिथे साजरी केली. त्याच्यानंतर लंडन पार्लमेंटमध्ये मला 2 अवॉर्ड मिळाले. त्याच्यानंतर मला एक अवॉर्ड आपला भारतीय राजदूत जे आपलं तिथे आहे तिथे मला 2 अवॉर्ड मिळाले. तर अशा पद्धतीचं आणि तिथली लोकं मी तिथे गेले की इतकं म्हणजे इतकं प्रेम देतात मला की खरं म्हणजे माझ्या पदरात समावून घेतलं जात नाही आहे. एवढं लोक प्रेम करतात आणि एवढं म्हणजे आपलं समजतात मला. ताईंना नुसती डिग्र्याच किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या डिलीट असेल, डॉक्टरेट असेल अशा पदव्याच मिळाल्या असं नाही आहे. तर ताईंच्या नावाचा, कल्पनाताई सरोज यांच्या जीवनाचा संघर्ष याच्यावरती तिथे तामिळनाडू आणि कर्नाटकच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धडासुद्धा तो तिथे अभ्यासक्रमामध्ये दिला गेला आहे की नवीन येणारी मुलं आहेत, मुली आहेत की शून्यापासून कशा पद्धतीने 100पर्यंत पोहोचता येतं आणि कठीण काहीच नाही. माणसाने ठरवलं तर कठीण काहीच नाही आहे. अशा प्रकारचा धडासुद्धा त्यांच्या जीवनावरती तिथे असणाऱ्या पुस्तकांमध्ये आलेला आहे. आत्ता तुम्हाला जी डिलीट पदवी मिळाली ती कुठून मिळाली आणि काय तुम्हाला? ती कर्नाटकामध्ये एक युनिव्हर्सिटी आहे, महिला युनिव्हर्सिटी आहे, एकमा देवी युनिव्हर्सिटी. तर त्याच्यामध्ये मला 2 वर्षापूर्वी त्या लोकांनी म्हणजे मुलींना एक प्रेरणा म्हणून तुम्ही या आणि तुम्ही तुमचं स्पीच द्या म्हणून बोलवलेलं होतं. ज्यावेळेस मी त्यांच्याशी बोलले तर म्हणजे त्यांना एवढं असं वाटलं की ही पदवी जी आहे ही मला मिळालीच पाहिजे म्हणून ते 2 वर्षापासून प्रयत्न करत होते. पण ते कोविडमुळे ते सगळं प्रोग्रामच थांबलेले होते आणि या वेळेला प्रोग्राम झाला आणि मला ती डिग्री त्यांनी दिली. बरोबर आहे. आत्ता तुम्ही म्हणजे छोट्या म्हणजे कमानी ट्यूबपासून तर विमान दुरुस्तीपर्यंत पोहोचलेला. पुढे अजून तुमच्या याच्यातले काय उद्योगातले किंवा एज्युकेशनमधले किंवा याच्यामधले काय हे तुमचे स्वप्न आहेत? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आता करण्यासाठी असं काही म्हणजे राहिलेलं नाही आहे. मला असं वाटते की खूप लहान वयामध्ये म्हणजे मला लहानच म्हणता येईल कारण लोकांचं जीवन संपते तरी त्यांच्या बरेच काही स्वप्न असतात जे पूर्ण होऊ शकत नाही आहेत. पण मी माझ्या ह्या वयामध्ये आज जवळपास 60पर्यंत आलेल्या वयामध्येच खूप काही केलेलं आहे असं मला वाटते. आज मी माझ्या वर्करांची आई भवानी म्हणून ते मला हाक मारतात. याच्यापेक्षा मोठी गोष्ट आणखीन काय असू शकते कारण मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकले. मी समाजासाठी लोकांसाठी जे काही करते त्याच्यामुळे लोक ज्या नजरेने मला बघतात, जी इज्जत, जी मला प्रेरणा म्हणून हाक मारतात, तर खरोखर म्हणजे खूप मला असं वाटते की मी काहीच नव्हते, झिरोही नव्हते ॲक्च्युली. आणि मी कुठे होती आणि कुठे आले तर माझं मलाच एखाद्या वेळेला जेव्हा मी विचार करते तर खूप म्हणजे असं वाटते की
कसं हे जीवन ना शेवटी. तर माणसाने केलं तर सगळंच काही होते आणि मला असं वाटतं की आता करण्यासारखं असं काही राहिलेलं नाही आहे. परंतु जे काही करायचं आहे, जिथपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे किंवा जीवन आहे, तिथपर्यंत आपण काहीतरी समाजासाठी समाजाचं देणं लागतो आणि आपण ते दिलं पाहिजे. बाबासाहेब नेहमीच म्हणत असत आणि म्हणून आपण ते काम करत राहायचं. ॲक्च्युली आता जे आपण हे विमान दुरुस्तीचं जे काम करत आहोत, तर हे पण आता सध्या करण्याची गरज नाही, कारण माझं कमानीचाच इतका मोठा सगळा हे आहे. पण कसं आहे की त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल, बऱ्याच लोकांना रोजगार मिळेल, आपल्या देशाला 4 पैसे मिळतील, तर आपण देशाच्या तरक्कीचा एक हिस्सा बनू. तर हे काम आपण का करू नये म्हणून आपण ते करत राहतो. आता एक असं आहे की माझ्याकडे कार्ला एज्युकेशन सोसायटी याच्यामध्ये आहे, आपल्या लोणावळ्याच्या बाजूला आहे. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली ती संस्था होती. ओके. कार्ला एज्युकेशन सोसायटी. हां, तर त्याच्यामध्ये आता फाउंडर बाबासाहेब होते आणि आता मी चेअरमॅन आहे ॲक्च्युली त्याची. तर तिथे काहीतरी करण्याचं एज्युकेशनचं चाललेलं आहे, बघूया आता काय ते. बरोबर आहे. दुसरा एक असा प्रश्न येतो की एवढी सगळे याच्यानंतर तुम्ही मध्यंतरी पंतप्रधानांना वगैरे भेटला होतात आणि तुमच्यावरती भारत सरकार काहीतरी एक डॉक्युमेंटरी बनवते, तो काय प्रोजेक्ट? हां, ते त्यावेळेला काहीतरी इंटरव्ह्यूज वगैरे माझे झाले होते तिथे. तर ते काहीतरी प्रोजेक्ट करतात असं सांगण्यात आलेलं होतं. तर माझे इंटरव्ह्यू वगैरे तिथे झालेले आहेत आणि मला सांगताना आनंद होतो की देशाचे प्राईम मिनिस्टर माझ्याबद्दल इतकं चांगलं कौतुकाने बोलतात. आणि तुम्हाला आणखीन सांगताना एक आनंद हाही होतो मला की लंडनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे शिकत होते ते घर घेण्यासाठी मी पंतप्रधानांना सांगितलं आणि त्यांनी ते घर घेतलं. आणि ते घर घेतल्यानंतर बरीच लोक, आता मानवी स्वभाव आहे म्हणतो, मला काही कोणाला वाईट म्हणायचं नाही आहे, आणि मानवी स्वभाव असा की प्रत्येकजण म्हणाला की नाही, मी 1000 मेल केले, मी प्राईम मिनिस्टरला भेटलो, मी हे केलं, मी ते केलं आणि म्हणून ते घडलं, असं सगळी लोक म्हणत होते. केवळ म्हणत नव्हते तर सोशल मीडियावरही टाकत होते. तर आमचे पंतप्रधान बहुतेक सोशल मीडिया बघतात आणि त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी एका मोठ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या लोकांनी त्यांना सॅल्यूट केला की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर घेतल्यामुळे आम्ही सगळे तुम्हाला सॅल्यूट करतो. तर त्यांनी हे सांगितलं कि नहीं, अगर इसका श्रेय जाता है अगर किसी को तो वो सिर्फ और सिर्फ कल्पना सरोज को जाता है. हम तो भैया सो रहे थे, कल्पना सरोज आई, उसने कहा उठो जागो, बाबा साहब का घर बिक रहा है, हमारे कानों पे आवाज आई और हमने वो घर खरीद लिया. म्हणजे हे शब्द पंतप्रधानाचे आहेत आणि हे तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळतील. म्हणजे अशा पद्धतीचे देशाचे पंतप्रधान जर आपल्यासाठी उद्गार काढत असतील तर आपल्यासाठी केवढी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आत्ता कोविडच्या काळामध्ये, कोरोना काळामध्ये प्रचंड तरुण जे आहेत खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगार झालेले. हो, म्हणजे इवन MBA वगैरे झालेली किंवा MCA झालेली मुलंसुद्धा 15-20 हजारात काम करत आहेत. खरं आहे. आणि सगळ्या मुलांचा आणि मुलींचा जो त्यांचा आत्मविश्वास आणि हा कुठेतरी की बाबा आम्ही वयाची 25-25 वर्षे शिकल्यानंतर हातात रोजगार नाही आहे किंवा धंदा करायचा तर ते त्याच्या संदर्भातलं स्किल नाही आहे प्रत्येकाला असं. तर तुम्ही त्या तरुणांना नेमकं काय सांगा? मी हे सांगेल की बघा, संकट हे येत राहतात माणसावर, है ना. तर हे एक खूप मोठं संकट देशावर, जगावर आलेलं आहे. देशावरच नाही तर जगावर आलेलं आहे. तर त्या संकटातून बाहेर येण्यासाठी अरे विचार करा की जी लोक गेली त्यांचं काय, जी लोक तर गेलीच ना, जग सोडूनच गेले. म्हणजे चांगली चांगली लोक, म्हणजे 22-22, 23-23 वर्षाची मुलं सुद्धा जग सोडून गेलेले आहेत. तर त्यांच्या आईवडिलांचं काय, ज्यांचे आईवडील गेले त्यांच्या मुलांचं काय. म्हणजे दुःख जे आहे, जर दुःखाची परिभाषा आपण बघितली तर अशा पद्धतीचं दुःख आहे की ज्याची तुलनाच करता येणार नाही आहे. म्हणून मी असं सांगेल की जे आपण आहोत ना, तर आपण हिमतीने पुढे जाऊया. हिमतीने थोडंसं की ठीक आहे, आपलं थोडंसं खूप सारे पैसे जास्त नाही आहेत म्हणून आपल्याला खूप चांगलं काही करता येणार नाही आहे, परंतु ॲटलिस्ट जे काही आहे आपल्याला त्याच्यातून भागवता येईल. जर आपण ठरवलं तर भागवता येईल आणि आपल्याला बिझनेसही करता येईल, कामही करता येईल. आता हळूहळू थोडंसं व्यवस्थित होत आहे, ठीक होत आहे, सरकारही मदत करत आहे. तर मला असं वाटते की सगळंच काही ठीक होईल. फक्त हिमतीची गरज आहे. मात्र तुम्ही हिमतीने उभे राहा, खचून जाऊ नका मुळातच. कारण काय की तुम्ही तो विचार करा की जी लोक गेली त्यांचं काय. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. माझे फॅमिली डॉक्टर होते, डॉक्टर कुलकर्णी, 40s मध्ये.
अगदी 50 वर्षाचे असतील, दोन्ही त्यांनी वॅक्सिन पण त्यांनी घेतलेल्या होत्या, पण ते काम दिवस रात्र करायचे, कोविडचे पेशंट सगळे बघत होते. आणि असं करत असताना त्या बिचाऱ्यांना कोविड झाला आणि 2च दिवसात कळलं की कोविड झाला आणि 2च दिवसामध्ये त्यांची सगळी आतडी वगैरे सगळी हे झालेले होते आणि ते 8 दिवसाच्या आत ते गेलेत. तर पाठीमागे आता त्यांची बायको आणि मुलगा 9वीला आहे, तर त्यांच्या बायकोचा मला फोन आला होता की ताई कसं करायचं, ह्या मुलांना मी कसं शिकवणार, कसं मी आता जगणार. तर जी लोक राहिलेली आहेत त्यांच्यासाठी प्रॉब्लेम आहे, जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी प्रॉब्लेम आहे, पण त्या प्रॉब्लेममधूनही आपल्याला मार्ग काढावा लागेल आणि आपल्याला त्याच्यावर चालावं लागेल. हिमतीची गरज आहे, खरंच खूप मोठ्या हिमतीची गरज आहे. प्रॉब्लेम आहेत, सगळ्यांनाच आहेत, पण त्याच्यामधून आपल्याला बाहेर निघावं लागेल. तर कल्पनाताईंच्या सगळ्या जीवनातली स्टोरी तुम्ही पाहिलेली, ऐकलेली. मित्रांनो, आयुष्यामध्ये संकटे येत जातात, पण अशा प्रकारची जे टॉवरिंग पर्सनॅलिटी असतात, म्हणजे दीपस्तंभासारखी माणसं असतात, ती माणसं जीवनामध्ये ऊर्जा भरत असतात. आणि ही ऊर्जा भरत असताना कल्पनाताई सरोज अगदी 0पासून 100पर्यंत पोचलेल्या या देशातली नाही तर जगाच्या असणाऱ्या नकाशावरचं एक मोठं दीपस्तंभ आहे. जेव्हा कधी कुठलाही थकलेला माणूस किंवा हारलेला माणूस किंवा पिचलेला माणूस आपल्या आयुष्यामध्ये कल्पनाताई सरोज यांचं आयुष्य वाचायला घेईल, तेव्हा मला असं वाटतं की तो सुद्धा ऊर्जेनं भरून जाईल. आणि ऊर्जेनं भरल्यानंतर तो नव्यानं उभं राहील, कारण की संकटावर मात करतो. असं म्हणतात की डर के आगे जीत है, तर तशाच पद्धतीने कल्पनाताई सरोज यांच्या जीवनाचा प्रवास आहे. कल्पनाताई, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी संवाद साधलात, बोललात, तुमच्या आयुष्यातले क्षण आमच्याशी शेअर केले, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आणि तुम्ही ही बातमी पाहत आहात, तुम्हाला नेमकं काय वाटलं या संदर्भामध्ये, तुम्ही नक्की या संदर्भातल्या प्रतिक्रिया लिहा. तुमच्या आयुष्यातसुद्धा असे प्रसंग आले असतील, आम्ही तुमच्यापर्यंतसुद्धा येऊ शकतो. तुम्ही नक्कीच पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.